नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। बघा, आज दिनांक 28 एप्रिल काल झालेल्या ज्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत त्या आज आपण पाहणार आहोत। बघा मित्रांनो, ही जे पूर्ण PDF आहे आपण दररोजच्या दररोज टेलिग्राम चॅनलवर अपलोड करतो आणि ही एकदम फ्री आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी। परीक्षा कोणती जरी असेल तरी त्यावर चालू घडामोडीवर कंपल्सरी प्रश्न विचारले जातात, त्यामुळे आपल्याला दररोजच्या दररोज चालू घडामोडी करणे हे महत्त्वाचं आहे मित्रांनो। बघा, आजचा आपला जो पहिला प्रश्न आहे तो प्रश्न काय आहे बघा, नीतू शमरा यांची कोणत्या पदावर नियुक्ती झाली? मित्रांनो लक्षात असू द्या, नीतू शमरा जे आहेत, जे नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड आहे त्याची काय म्हणून नियुक्ती झालेली आहे, तर CEO म्हणून नियुक्ती झालेली आहे मित्रांनो। याची नियुक्ती कोणी केली तर हा पण प्रश्न विचारताय आपल्याला पेपरला की जे काही नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड आहे त्याचा जो CEO आहे त्याची नियुक्ती कोण करते? तर लक्षात असू द्या मित्रांनो, जे काही ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी आहे म्हणजे BCAS यांच्या मार्फत या CEO ची काय केली जाते, नियुक्ती केली जाते मित्रांनो। या पहिले असं होतं की परकीय CEO होते, पण हे जे ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन आणि सिक्युरिटी आहे यांनी आता एक नवीन नियम केलेला आहे, त्यानुसार आता जो CEO राहणार तो फक्त आणि फक्त भारतीय राहणार। त्यामुळे मित्रांनो यावर हमखास प्रश्न विचारला जाईल। बघा, आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अति महत्त्वपूर्ण, याला तुम्ही स्टार मारून पण ठेवू शकता। चला पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे, हरजित एस भल्ला याची कोणत्या कंपनीच्या CEO पदी नियुक्त झालेली आहे? मित्रांनो लक्षात असू द्या, डांबर इंडिया लिमिटेड ही जी कंपनी आहे या कंपनीचे CEO म्हणून जे काही हरजित एस भल्ला आहे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो। जे काही डांबरचे देशांतर्गत कामकाज मजबूत करणे आणि FMCG क्षेत्रातील बदलत्या ट्रेडनुसार कंपनीच्या धोरणाला पुढे नेणे हा या नियुक्तीचा मुख्य उद्देश आहे। विचारू शकतात मित्रांनो आपल्याला, जे काही हरजित एस भल्ला यांची नियुक्ती का करण्यात आली, कारण जे काही FMCG क्षेत्र आहे त्यामध्ये बदलत्या ट्रेडनुसार कंपनीच्या धोरणाला काय करायचंय, पुढे न्यायचंय, त्यासाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे, RBI ने कोणत्या कायद्याअंतर्गत पेटीएम पेमेंट्स बँकचा काय केलंय, परवाना रद्द केलेला आहे? मित्रांनो तुम्हाला माहिती पाहिजे, RBIचा जो कायदा होता 1919चा कायदा होता मित्रांनो। त्या कायद्यानुसार RBIला काही अधिकार देण्यात आलेले होते, जसे की शाखा जर कोणत्याही बँकेला स्थापन करायची जर असेल तर RBIची परमिशन होती, जर कोणत्या बँकेला राष्ट्रीयकरण करायचं असेल तर त्याला कोणाची परवानगी घ्यावी लागत होती, RBIची, बरोबर। त्यानुसार बघा, त्यानंतर एक SLR आणि CRR हे रोशो होते मित्रांनो ठेवीचे, या सुद्धा हे ठरवण्याचा सुद्धा RBIला अधिकार आहे। कोणत्या कायद्यानुसार तर बघा, 19चा जो कायदा आहे बँकिंग नियमन कायदा म्हणजे बँकिंग रेग्युलेटिंग ऍक्ट, त्यानुसार मित्रांनो कलम कोणती, कलम विचारू शकतात, कलम 22(4) नुसार RBI ने पेटीएम पेमेंट्स बँक या लिमिटेड बँकाचा काय केलेला आहे, परवाना रद्द केलेला आहे मित्रांनो। लक्षात असू द्या, का केले, कारण KYC नियमाचे काय केले पेटीएमनी, तर उल्लंघन केले। त्यानंतर कमकुवत कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि ठेवीदाराच्या निधीची सुरक्षेशी संबंधित धोक्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे, म्हणजे CRR आणि SLR यांच्या परवान्यावरून यांची काय करण्यात आलेली आहे, तर परवानगी रद्द करण्यात आलेली आहे। चला पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न काय बघा, परकीय चलन साठ्याची उच्च पातळी काय दर्शविते? तर लक्षात राहू द्या मित्रांनो, जे काही परकीय चलन साठा आहे त्याची उच्च पातळी काय दर्शवते, काय आयात क्षमता आणि आर्थिक स्थिरता। बघा, रिझर्व्ह बँकेनुसार 17 एप्रिल 2026 रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा जो परकीय चलन साठा किती आहे, 703.3 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे, जो अलीकडील घसरणीनंतर सुधारलेला दर्शवित आहे, बरोबर। त्यात किती डॉलर
2.3 अब्ज डॉलरची काय झालेली आहे, वाढ झालेली आहे मित्रांनो. तो फेब्रुवारी 26 मध्ये गाठलेल्या उच्चांकापेक्षा कसा आहे तर कमीच आहे, एवढं लक्षात असू द्या. जे काही परकीय चलन साठा आहे कितीनं वाढलंय मित्रांनो, 2.3 अब्ज डॉलरने एवढं वाढलेलं आहे, एवढं लक्षात असू द्या. स्पर्धा परीक्षेसाठी लक्षात असू द्या मित्रांनो, जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल किंवा तलाठी, सरळ सेवा, दारूबंदी, वनरक्षकची तयारी करत असाल तर मित्रांनो अर्थशास्त्र या विषयावर तुम्हाला काय विचारतात, चालू घडामोडीच्या रिलेटेडच प्रश्न विचारणार आहेत. त्यामुळे मित्रांनो लक्षात असू द्या कितीनं वाढ झाले आणि काय हे कॉन्सेप्ट लक्षात असू द्या बरं का. चला पुढचा प्रश्न आहे, जनगणना डाटा उपयोग कशासाठी केला जातो. मित्रांनो जनगणना डाटा उपयोग कशासाठी केला जातो तर जे काही धोरण आखणे, जसे की धोरण निर्मिती आणि संसाधनाचे वाटप, त्यासाठी जर भारताची लोकसंख्या जर जास्त जर असेल तर त्यासाठी काय धोरणे आखावी लागेल, आपल्याला किती संसाधनं जे आहेत संसाधनाचा वापर ते आपल्याला जनगणना डेटावरून समजते मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय आहे, कोणत्या शहरातील कचरा भूमी सर्वाधिक मिथेन उत्सर्जन करणाऱ्या पहिल्या किती 25 ठिकाणामध्ये आहे. बघा एका उपग्रह आधारित जी काही जागतिक अभ्यासात असे आढळून आले आहे की जे काही आपले सिकंदराबाद आहे आणि मुंबईमधील जो कचरा भूमी आहे 2025 मध्ये जगातील सर्वाधिक मिथेन उत्सर्जन करणाऱ्या 25 ठिकाणामध्ये असतील. बरोबर. हा अभ्यास कशावर तर कार्बन मॅपरच्या माहितीवर आधारित असून कोणी दिले तर कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलिस येथील स्टॉप मिथेन प्रोजेक्टने त्याचे विश्लेषण केलेले आहेत. लक्षात असू द्या मित्रांनो, येऊ शकतो प्रश्न. पुढचा बघा, आजचा आपला सेकंड लास्ट प्रश्न आहे मित्रांनो. बघा काय म्हणते, भारताने मालदीवला कोणत्या चौकटी अंतर्गत आर्थिक मदत दिलेली आहे. मित्रांनो आज आपले सर्व प्रश्न बघा अर्थशास्त्रावर आहे. एक तरी प्रश्न यावरून येऊ शकतो बरं का. टेलिग्रामवर जा आणि टेलिग्रामची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून ही PDF जशाची तशी डाउनलोड कर भावा आणि दररोजच्या दररोज तुला तिथंच मिळते. एवढंच अभ्यास कर. MCQ त्याचबरोबर वन लाइनर आणि त्यांचे स्पष्टीकरण योग्य पद्धतीने तुला यामध्ये मांडून दिलेलं आहे. चल मग भावा बघ पुढचा प्रश्न, भारताने मालदीवला कोणत्या चौकटी अंतर्गत आर्थिक मदत दिली आहे तर लक्षात असू द्या शार्क चलन अदलाबदल चौकट. भारताने शार्क चलन अदलाबदल आराखड्या अंतर्गत मालदीवला किती, लक्षात असू द्या 30 अब्ज रुपयाची पहिली आर्थिक मदत वितरित केली आहे. भारतातील काय रिझर्व्ह बँकेद्वारा म्हणजे RBI द्वारा प्रशासित या व्यवस्थेचा उद्देश काय तर परकीय चलनामध्ये काय तरलता प्रदान करणे आणि व्यवहार तोल संकटावर मात करणे हा आहे. लक्षात असू द्या. बघा भावांनो आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे बघा काय तर OSH चे पूर्ण संक्षिप्त रूप काय. मित्रांनो हे जे OSH आहे याचा अर्थ काय, व्यावसायिक म्हणजे ऑक्युपेशनल, सुरक्षा म्हणजे सिक्युरिटी आणि हेल्थ. ऑक्युपेशनल सिक्युरिटी आणि हेल्थ असं याचं काय राहणार तर पूर्ण रूप राहणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक कोणता, पहिला. बरोबर का. बघा ऑक्युपेशनल सिक्युरिटी आणि हेल्थ इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा, इथं सेफ्टी आणि हेल्थ दिलेलं आहे पण ऑक्युपेशनल आहे एवढं लक्षात असू द्या. व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेद्वारा 28 एप्रिल रोजी काय तर जागतिक कार्यस्थळ सुरक्षा आणि आरोग्य दिन साजरा केला जातो. प्रश्न विचारू शकतात दिनविशेष मध्ये 28 एप्रिल हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो तर जागतिक कार्यस्थळ सुरक्षा आणि आरोग्य दिन. लक्षात असू द्या कामाच्या ठिकाणी होणारे अपघात, आजार टाळणे, कामगारासाठी सुरक्षित व आरोग्यदायी वातावरण सुनिश्चित करणे हा या दिनाचं काय दिनाचं उद्देश आहे. त्यामुळे मित्रांनो इथं आपण थांबूया. PDF साठी टेलिग्राम जॉईन करा, तिथं तुम्हाला पूर्ण PDF मिळून जाईल दररोजच्या दररोज अपडेट. भेटूया विद्यार्थ्यांना उद्या पुन्हा आपण याच वेळेला. तोपर्यंत राम राम, जय हिंद.